नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर येणाऱ्या अपकमिंग तुमच्या कंबाईन मुख्य परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. सोबतच कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी आपल्या केसागर करिअर अकॅडमी वरती बॅच चालू झालेली आहे. तुम्ही बॅचचा नक्की फायदा घ्या. रेकॉर्डेड बॅच आहे. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार कधीही तुम्ही लेक्चर्स बघू शकता. टॉप एज्युकेटर्स त्याच्यामध्ये आहेत. मुख्य परीक्षेसाठी बुक लिस्ट आपल्याला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल होत आहे. सो जास्तीत जास्त जो काही भाग आहे परीक्षेशी रिलेटेड तो चांगल्या ऑथेंटिक बुकमधून कव्हर करा, जेणेकरून तुमचा रिझल्ट लवकर येईल. तर PSI मेन्सचा जो पेपर असतो त्याच्यासाठी तुमचा सेकंड पेपर खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे तुम्हाला एक बुक मिळत आहे किंवा इतर पण जे तुमचे एक्झाम आहेत PSI STI ASO, जिथे जिथे तुम्हाला कायदे विचारले जातात ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे संबंधित कायदे म्हणून एक पुस्तक मिळतं. बेस्ट बुक आहे. लेखक आहेत केसागर सर. वृक्ष कायदे साध्या सोप्या सागरीय भाषा शैलीमध्ये मांडलेले आहेत. आणि वैशिष्ट्य काय आहे पुस्तकाचं की तुम्हाला फक्त थेरी नाही तर क्वेश्चन पण मिळत आहेत. सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट कोणती आहे माहिती आहे? तुम्हाला PYQ मिळतात, पण प्रॅक्टिससाठी तुम्हाला आयोगाच्याच क्वालिटीचे जे क्वेश्चन आहेत ना ते तुम्हाला मिळत नाहीत. ओके, तर ती गोष्ट फार महत्वाची आहे, ही तुम्हाला इथं मिळते. तुम्ही PSI STI ASO सेक्शन मध्ये जाऊन PSI मेन एक्झाम, ASO मेन एक्झाम, STI मेन एक्झाम असे सर्व सेक्शन आहेत. जर तुम्ही ASO मेन एक्झाम देत असाल तर तुम्ही पेपर सेकंड ASO मधला बघा. STI मेन देत असाल तर पेपर सेकंड STI चा बघा. ठीक आहे. तुम्ही ग्रुप C देत असाल तर ग्रुप C मध्ये पण तुम्हाला एक्साइज आहे, टॅक्स असिस्टंट आहे, क्लर्क टायपिस्ट आहेत. UPSC देत असाल तर UPSC बुक्स तुम्हाला मिळतात. अदर एक्झाम मध्ये आता ज्या करंट एक्झाम आहेत, कॉन्स्टेबल असेल, एज्युकेशन असेल, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, तर खूप छान सुटसुटीत असं तुम्हाला इथं मांडणी मिळत आहे. आणि बाकी बुक ऑनलाईन कसं मागवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगितले. ठीक आहे. ओके, चला तर आपण चालू करूया मानवी हक्काशी रिलेटेड क्वेश्चन. ओके, RTI ऍक्ट वरचे क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. सेशन तुम्ही बघितले असतील असं मी ग्राह्य करते. चला, मानवी हक्क. आता मानवी हक्क ही संकल्पना वगैरे शिकवत मी बसत नाही, कारण तेवढा वेळही आपल्याकडे नाहीये. पण पुस्तक तुम्ही नक्की घ्या. मानवी हक्क या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या अर्थाचा अंतर्भाव केला जातो? बघा, मानवी हक्क या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या अर्थाचा अंतर्भाव केला जातो? ओके, पहिला आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला मनुष्य प्राणी या नात्याने स्वाभाविकपणे प्राप्त होणारे हक्क म्हणजे मानवी हक्क होत. ठीक आहे. ओके, मानवी हक्क हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतात. व्यक्तीला तिच्या जन्मापासून मानवी हक्क प्राप्त होतात आणि वरीलपैकी सर्व. जन्मापासून मानवी हक्क असतात का? हो, नसतात. बरोबर. ओके, असतात का? कोणत्या अर्थाचा अंतर्भाव केला जातो असं क्वेश्चन तुम्हाला विचारलंय. प्रत्येक व्यक्तीला स्वाभाविकपणे म्हटलंय, हेही चुकीचं आहे. बरोबर. अविभाज्य हेही चुकीचं आहे. बरोबर. चुकीचं म्हणजे हे एक सेंटेन्स येणार नाही, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येते म्हणजे मी तुम्हाला असं वाटेल की मॅडम असं का सांगतायत, तर हे एक सेंटेन्स नाही येणार, वरील सर्व येईल. बरोबर. म्हणजे मनुष्य प्राणी या नात्याने स्वाभाविकपणे प्राप्त होणारे हक्क, अविभाज्य भाग, जन्मापासूनच मानवी हक्क प्राप्त होतात, हे सगळंच याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. एक गोष्ट अशी नाही असा अर्थ याचा. ठीक आहे. ओके, मानवी हक्कांच्या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा समावेश होत नाही असं म्हटलं. आता इथं बघा, तुम्हाला विचारले की मानवी हक्काची जी संकल्पना आहे ना, या संकल्पनेत कोणत्या मुद्द्याचा समावेश होत नाही. फर्स्ट आहे, मानवी हक्कांना व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले घटक असं संबोधलं जातं. आधुनिक काळात मानवी हक्कांचा पुरस्कार विशेषत्वाने केला जातो. राज्याने मान्यता दिलेल्या हक्कांना मानवी हक्क असं म्हटलं जातं. मानवी हक्क राज्यातील सर्व व्यक्तींना समानतेने प्राप्त झालेले असतात. 2 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर? बघा, 2 नंबरचा क्वेश्चन काय विचारले तुम्हाला? कशाचा समावेश होत नाही असं म्हटलंय. बघा, मानवी हक्कांना व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी. बरोबर आहे का? बरोबर आहे. आधुनिक काळात पुरस्कार केलाय का? केलेला आहे. बरोबर. सगळ्यांना समानतेने मिळतात का? मिळतात. फक्त
राज्याने जे मान्यता दिलेले हक्क आहेत त्याला मानवी हक्क असं म्हटलं जात नाही. तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे, लक्षात ठेवा. राज्याने मान्यता दिलेल्या हक्कांना मानवी हक्क म्हटलं जात नाही. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. मानवी हक्क व्यक्तींना जन्मताच प्राप्त होत असल्याने ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच पोहोचत नाही. पहिलं सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, मानवी हक्कांच्या बाबतीत व्यक्ती व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही. मानवी हक्क संकल्पनेच्या संदर्भात पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्याचा परस्परांशी काही संबंध नाही. दोन्ही विधाने बरोबर असून अर्थाच्या दृष्टीने परस्परांशी संबंधित आहेत. ओके, क्लिअर. उत्तर काय येईल बघा. तर मानवी हक्क जन्मताच प्राप्त होत असल्याने ते हिरावून घेतले जाणार नाहीत, कोणालाही पोहोचत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. व्यक्तिवेठीमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाहीत. बरोबर. आता ही दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. लक्षात आलं, क्लिअर. चला, हक्कांची पुढील व्याख्या कोणी केली आहे? लक्षात ठेवा. हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला स्वतःची जास्तीत जास्त प्रगती घडवून आणता येत नाही. पुन्हा एकदा मी रिपीट करते. हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला स्वतःची जास्तीत जास्त प्रगती घडवून आणता येत नाही. ठीक आहे. अर्नेस्ट बार्कर, G.D.H. कोल, हेरॉल्ड लास्की आणि थॉमस हॉब्स. उत्तर काय येईल बघा. हेरॉल्ड लास्की. असे क्वेश्चन जे असतात ना, हे इन्फॉर्मेशन देणारे फॅक्च्युअल क्वेश्चन असतात. याची उत्तरं आपण अंदाजे देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. कारण एखादी डेफिनेशन आहे, ती स्पेसिफिक डेफिनेशन कोणी केली हे आपल्याला माहित असलं पाहिजे. लक्षात आलं. चला पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया. हक्कांची पुढील व्याख्या कोणी केली आहे? पुन्हा तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. आता इथं हेरॉल्ड लास्कीची व्याख्या जर तुम्ही बघितली तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय बघा. सामाजिक जीवनाचा उल्लेख आलेला आहे हेरॉल्ड लास्की यांच्या डेफिनेशन मध्ये, असं तुम्ही लक्षात ठेवलं तरी बेस्ट आहे. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. हक्कांची पुढील व्याख्या कोणी केलेली आहे? आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाच्या सर्वोच्च कल्याण, आता हा एक शब्द तुम्हाला मिळाला बरोबर, दिशेने आपल्या जीवनाचा विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी साधने म्हणजे हक्क होत. इथं कार्ल मार्क्स, जॉन स्टुअर्ट मिल, T.H. ग्रीन आणि बोझांके यांची नावं दिलेली आहेत. आता ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन बोझांके यांची आहे. बरोबर. तर तुम्हाला हेरॉल्ड लास्कीची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, तुम्हाला बोझांकेची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. जेव्हा लास्कीची डेफिनेशन विचारली जाईल तेव्हा तुम्हाला सामाजिक जीवन हा वर्ड कीवर्ड लक्षात आला पाहिजे. सर्वोच्च कल्याण, कारण का सगळ्याच डेफिनेशन आपण तोंडपाठ करू शकत नाही, आपल्याकडे तेवढा वेळही नसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. मानवी हक्कांची पुढील व्याख्या कोणत्या राजकीय विचारवंतांनी केली आहे? बघा, मानवाच्या आंतरिक विकासासाठी आवश्यक असलेली बाह्य परिस्थिती म्हणजे हक्क. आता हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जॉन लॉक, मॅकायवर, ग्रीन आणि मॅक्युली. ठीक आहे. काय उत्तर बघा. 6 नंबरचा क्वेश्चन. ओके. मानवाच्या आंतरिक विकासासाठी आवश्यक असलेली बाह्य परिस्थिती म्हणजे हक्क. तर T.H. ग्रीन यांनी केलेली आहे. ही जी डेफिनेशन आहे T.H. ग्रीन नावाच्या राजकीय विचारवंतांनी केलेली आहे. ओके, क्लिअर. चला 7 नंबरचा क्वेश्चन घ्या. 7 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हक्कांचं स्वरूप खालीलपैकी कोणत्या विधानांच्या आधारे योग्य प्रकारे स्पष्ट करता येतं? हक्कांची निर्मिती सामाजिक परिस्थितीतून होते. राज्य हक्कांची निर्मिती करीत नाही तर त्यांना फक्त मान्यता देण्याचं कार्य करतं. हक्क म्हणजे व्यक्तीला आपल्या विकासासाठी प्राप्त झालेल्या सवलती होय आणि वरीलपैकी सर्व. 7 नंबरचा क्वेश्चन काय उत्तर बघा. हक्कांचं स्वरूप. हक्कांची निर्मिती सामाजिक परिस्थितीतून होते का? डेफिनेटली होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. राज्य करतात का? निर्मिती नाही. राज्य फक्त मान्यता देतं. आपल्या विकासासाठी प्राप्त झालेल्या सवलती, या हक्कांना म्हणजे हक्कांचा उपयोग काय आहे? विकास आणि सवलती. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं वरील सर्व. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 8 नंबरचा. 8 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हक्कांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? हक्कांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर आहे का बघा. हक्क आणि कर्तव्य यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही असं होऊ शकतं का? फक्त लोकशाही व्यवस्थेत हक्कांचा उपभोग असं अजिबात नसतं. बरोबर. हे चुकीचं आहे.
हक्कांचा सामाजिक हिताशी कसलाही संबंध पोहोचत नाही. बघा इथं बरोबर विधान तुम्हाला विचारलंय. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, बरोबर. एकच सेंटेन्स येतं. तसं तर पुढचे सेंटेन्स वाचायची गरजच नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की चुकू शकतं तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. 9 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हक्कांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे. हक्कांचा उद्भव सामाजिक परिस्थितीत होतो. आपणास समाजाच्या बाहेरचेही हक्कांचं अस्तित्व आढळून येतं. व्यक्ती विकासासाठी हक्कांची आवश्यकता असते. व्यक्तींना हक्कांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी त्या हक्कांना राज्याची मान्यता मिळणे आवश्यक असते. लक्षात ठेवा. बघा, व्यक्तींना हक्कांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी राज्याची मान्यता गरजेची असते का? असते. असते, बरोबर आहे की. इथं मान्यता द्यायचं कार्य कोण करतं? राज्य करतं, बरोबर. म्हणजे 9 नंबरचा क्वेश्चन उत्तर आलं बी ऑप्शन, हे चुकीचं आहे. समाजाच्या बाहेरचं पण मिळतं हे चुकीचं आहे, टोटली चुकीचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचा म्हणजे उत्तर फटाफट येतात. ठीक आहे. ओके, चला 11 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, खालील विधान कोणत्या राजकीय विचारवंतांचं आहे? आता बघा, विचारवंतांचे विचारशैली आपल्याला माहित पाहिजे. मानवी जागृती स्वातंत्र्याची मागणी करते, स्वातंत्र्यासाठी हक्काची गरज भासते आणि हक्कांच्या रक्षणासाठी राज्य आवश्यक असते. लास्की, ग्रीन, रुसो, थॉमस हॉब्स. 11 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आलं टी.एच. ग्रीन. ठीक आहे. टी.एच. ग्रीन. बघा, मानवी जागृती स्वातंत्र्याची मागणी करते, स्वातंत्र्यासाठी हक्काची गरज भासते आणि हक्कांच्या रक्षणासाठी राज्य आवश्यक असते. टी.एच. ग्रीनची डेफिनेशन आपण बघितली. याच्या पाठीमागे आपण 3 डेफिनेशन बघितले. म्हणजे टोटल तुम्हाला मी मानवी हक्काच्या आतापर्यंत 4 डेफिनेशन वरती क्वेश्चन घेतलेत. या 4 पैकी कोणतीही डेफिनेशन येऊ शकते. ठीक आहे. 12 नंबरचा क्वेश्चन घ्या. कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे. नैतिक हक्कांना कायद्याचं पाठबळ लाभलेलं असतं. कायदेशीर हक्कांना राज्याची मान्यता लाभलेली असते. नैतिक हक्कांना राज्याची मान्यता नसते असते. ठीक आहे. नैतिक, कायदेशीर या शब्दांमध्ये तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. कायदेशीर हक्कांची न्यायालयामार्फत अंमलबजावणी करून घेता येते. 12 नंबरचा क्वेश्चन खूप चांगला क्वेश्चन आहे. नैतिक आणि कायदेशीर तुम्हाला अर्थ समजतो, याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. नैतिक हक्कांना कायद्याचं पाठबळ लाभलेलं असतं. ठीक आहे. ओके, हे विधान चुकीचं आहे, नसतं. ठीक आहे. ओके, 13 नंबरचा क्वेश्चन बघा. राज्याच्या उत्पत्ती संबंधीच्या सामाजिक करार सिद्धांतात नैसर्गिक हक्कांचा पुरस्कार केला असल्याचे पाहावयास मिळते. खालीलपैकी कोणत्या राजकीय विचारवंताचे नाव सामाजिक करार सिद्धांताशी निगडीत नाही? बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारलाय सामाजिक करार सिद्धांताबद्दल. ठीक आहे. ओके, 13 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर आहे हेगेल. असेही क्वेश्चन तुम्हाला सेपरेटली म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, अभ्यासू शकत नाही, बरोबर. म्हणजे की आपल्याला अंदाजे उत्तर नाही देता येणार. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एखादे राज्य ज्या हक्कांना मान्यता देते त्या हक्कावरून आपणास त्या राज्याची ओळख पटते. हे विधान कोणत्या राजकीय विचारवंत? बघा, राजकीय विचारवंतावरती इथे क्वेश्चन विचारलेले आहेत. सगळेच राजकीय विचारवंत आपल्याला माहित असतील असं नाही. कार्ल मार्क्स किंवा स्टुअर्ट मिल यांच्याबद्दलचे विचार थोडीच आपण वाचलेले असतात. लक्षात येते का बघा तुमच्या? म्हणून ऑथेंटिक क्वालिटी बुक्स वाचायचे असतात, जेणेकरून तुम्हाला काय होईल, इथं जास्त अवघड नाही जाणार. म्हणजे हे सगळी यांची पुस्तकं वाचत बसायला आपल्याला वेळ आहे का, की बाबा हे राजकीय विचारवंत आहेत, त्यांचे विचार काय होते? नो. आपल्याला फक्त या बुक्स मधून जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे कव्हर करायचे. तर H.K. लास्की, बरोबर. H.K. लास्की. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या हक्कांचा लाभ फक्त शब्द आलाय संबंधित राज्याच्या नागरिकांनाच घेता येतो? ओके, फक्त, केवळ असे जर शब्द आले ना तर तिथं थोडीशी आपल्याला केअर घ्यावी लागते, हे तुम्ही विसरू नका.
तर इथं मानवी हक्क म्हटलंय, नागरी हक्क, राजकीय हक्क बघा, फक्त राज्य, बाकी सगळे हक्क इतर जण घेऊ शकतात की, बरोबर. राजकीय हक्क येते याचं उत्तर. ओके, लक्षात ठेवा. नागरी हक्क म्हणजे काय? सामाजिक जीवनाच्या प्राथमिक बाबींची पूर्तता होण्यासाठी आवश्यक असलेले हक्क म्हणजे नागरी हक्क. कायद्याचं पाठबळ न लाभलेले हक्क म्हणजे नागरी हक्क. समाजातील नीतिविषयक मूल्ये व कल्पना यांवर आधारित असलेले हक्क म्हणजे नागरी हक्क. फक्त संबंधित राज्याच्या नागरिकांनाच प्राप्त होऊ शकतात असे हक्क म्हणजे नागरी हक्क. बघा, नागरी हक्क म्हणजे काय? इथं न लाभलेलं म्हटलंय, चुकलं. मूल्य कल्पना म्हटलंय, चुकलं. उत्तर आहे सामाजिक जीवनाच्या प्राथमिक बाबींची पूर्तता होण्यासाठी आवश्यक असणारे हक्क म्हणजे नागरी हक्क. ठीक आहे, 16 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे पहिला ऑप्शन. ओके, क्लिअर. खालीलपैकी कोणता हक्क नागरी हक्क समजला जातो? जीविताचा हक्क नागरी हक्क आहे का? मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क. सोपा क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे, बरोबर. ओके, मतदानाचा हक्क नागरी हक्क आहे, निवडणूक लढवण्याचा हक्क पण नागरी हक्क आहे, सार्वजनिक पदप्राप्तीचा पण नागरी हक्क आहे. जीविताचा हक्क हा नागरी हक्क नाही. 17 नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित क्वेश्चन वाचा. हा नागरी हक्क नाही, हा मूलभूत हक्क आहे, बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश राजकीय हक्कात केला जाऊ शकतो? काम करण्याचा हक्क, जीविताचा हक्क, शिक्षणाचा हक्क, सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क. तर इथं जीवित, शिक्षण, काम मागणं तुम्हाला माहित आहे, इंडियन पॉलिटी तुम्ही अभ्यासलेला आहे. तर सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क राजकीय हक्क आहे. क्लिअर, राजकीय हक्क आहे. खालीलपैकी कोणत्या हक्काला नागरी हक्क म्हणून संबोधता येणार नाही? 19 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, नागरी हक्क म्हणून संबोधता येणार नाही. चला बघा काय येईल उत्तर. ऑप्शन नंबर 3, बरोबर. ऑप्शन नंबर 3, 19 नंबरचा क्वेश्चन बघा, ऑप्शन नंबर 3 तुमच्या लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निवडणूक लढविण्याच्या मार्गाने, 20 नंबरचा क्वेश्चन, निवडणूक लढविण्याच्या मार्गाने सार्वजनिक पदाची प्राप्ती करणे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क मानला जातो? निवडणूक लढविण्याच्या मार्गाने सार्वजनिक पदाची प्राप्ती करणे कोणत्या प्रकारचा हक्क आहे? 20 नंबरचा क्वेश्चन. नागरी हक्क, नैसर्गिक हक्क, राजकीय हक्क आहे. लक्षात ठेवा, कसला हक्क आहे हा? राजकीय हक्क आहे. ओके, क्लिअर. चला 21 नंबरचा क्वेश्चन घ्या. बघा, तुम्हाला इथे नागरी हक्क, राजकीय हक्क, नैतिक हक्क हे माहित पाहिजेत. ओके, खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश राजकीय हक्कांच्या यादीत केला जाऊ शकतो? 21 नंबरचा क्वेश्चन. मतदान, निवडणूक, सार्वजनिक पदप्राप्ती सगळेच आहेत की राजकीय, बरोबर. सगळेच राजकीय हक्क आहेत. ओके, 22 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रत्येक हक्काबरोबर त्याच्याशी निगडीत असं कर्तव्य येतच. प्रत्येक हक्काबरोबर त्याच्याशी निगडीत असं कर्तव्य येतच. नागरिकांवर कर्तव्य पालनाचं बंधन फक्त एकाधिकारशाही शासन पद्धतीतच घातलेलं असतं. एखादी व्यक्ती कर्तव्य पालनाची जबाबदारी न स्वीकारताही हक्कांचा उपभोग घेऊ शकते. ओके, व्यक्तीने तिच्या नैतिक कर्तव्याचं पालन न केल्यास ती शिक्षेस पात्र ठरू शकते. जस्ट एक मिनिट थांबा. हॅलो हॅलो, ओके, जस्ट एक मिनिट थांबा, आपण कंटिन्यू करूया. ओके, तर कंटिन्यू करूया. काय विचारले बघा तुम्हाला, 22 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, बघा, हक्क फक्त म्हटले असं नसतं. जिथं हक्क असतात ना तिथं कर्तव्य येतच, बरोबर. आपल्याला हे कॉमन आहे, म्हणजे आपण ऐकलेलं असतं की हे कॉमन आहे. जिथं हक्क आहे तिथं कर्तव्य येतच. 22 नंबरचा क्वेश्चन क्लिअर.
भाषा फक्त थोडी डिफिकल्ट वाटते, बाकी काही नाही. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, कोणते विधान चुकीचे आहे? राज्याशी एकनिष्ठ राहणं हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य समजलं जातं. नैतिक कर्तव्याचं पालन करण्याविषयी व्यक्तीवर कायद्याने सक्ती केली जाते. नैतिक कर्तव्य म्हटलंय, नैतिक, राजकीय, नागरी, 3 शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या बाजू आहेत. कर्तव्य पालनाची जबाबदारी स्वीकारल्याखेरीज हक्कांशी अपेक्षा बाळगता येत नाही. 23 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, ओके. बघा, कायदा नसतो ना नैतिकसाठी, केली जाते म्हटले, जात नाही पाहिजे. ठीक आहे. बाकी राज्याशी एकनिष्ठ राहणं परम कर्तव्य आहे. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अपेक्षा बाळगता येत नाहीत, हे सगळं बरोबर आहे. नैसर्गिक हक्क सिद्धांताशी खालीलपैकी कोणत्या विचारवंतांचं नाव निगडीत आहे? कार्ल मार्क्स, जॉन लॉक, हेगेल, टी.एच. ग्रीन. 24 नंबरचा क्वेश्चन. कार्ल मार्क्स, जॉन लॉक, हेगेल आणि टी.एच. ग्रीन. ओके. उत्तर काय आहे बघा, जॉन लॉक. ठीक आहे, उत्तर आहे जॉन लॉक. नैसर्गिक हक्क सिद्धांताशी खालीलपैकी कोणत्या विचारवंतांचं नाव निगडीत आहे? तर उत्तर आहे जॉन लॉक. ठीक आहे, लक्षात ठेवा. हक्कासंबंधीचा आदर्श बघा, तुम्हाला नैसर्गिक हक्क सिद्धांत, आदर्शवादी सिद्धांत असे जर क्वेश्चन दिसले परीक्षेत, मुख्य परीक्षेत, तर म्हणजे फार काही नवीन वाटून घेऊ नका, कारण नवीन नवीन कंटेंट आयोग आता विचारत आहे. सो सगळं काही आपल्याला सोपं विचारतील ही जी भावना आहे ना मला, ती काढून टाका. तर आदर्शवादी सिद्धांत जो आहे ना, तो सिद्धांत व्यक्तिमत्ववादी सिद्धांत म्हणून ओळखला जातो. आता हे सगळे सिद्धांत शिकवायला खरंच आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्ही पुस्तकं घ्या, पुस्तकामध्ये हे सगळे जे सिद्धांत आहेत ना, हे सगळे सिद्धांत तुम्हाला अगदी इन डिटेल दिलेले आहेत. ठीक आहे, बरोबर. असं आपल्याला काय करावं लागतं, सिलेबस मध्ये असतं, मग ते शोधत बसावं लागतं, मग कोणत्या पुस्तकात आहे वगैरे वगैरे, जे काय असेल ते असेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. मानवाच्या आंतरिक विकासासाठी, नीट वाचा क्वेश्चन, मानवाच्या आंतरिक विकासासाठी आवश्यक असलेली बाह्य परिस्थिती निर्माण करणं. मानवाचा आंतरिक विकास करायचा आहे, त्याच्यासाठी बाह्य परिस्थिती निर्माण करणं हे हक्कांचं प्रयोजन असतं, असं प्रतिपादन कोणत्या हक्क विषयक सिद्धांतात करण्यात आलेलं आहे? नैसर्गिक हक्क, आदर्शवादी सिद्धांत, वैधानिक सिद्धांत, सामाजिक कल्याण सिद्धांत. 26 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल बघा. बघा, आंतरिक विकास म्हटलं की आदर्शवादी सिद्धांत. ठीक आहे, ओके. जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅडमनी हे सगळे सिद्धांत आम्हाला शिकवावे, तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. जितके जास्त कमेंट येतील, लेक्चर घेतलं जाईल. जे तुम्हाला गरजेचं आहे मेन्स साठी इथं शिकवलं जाईल. ठीक आहे, ओके. चला, आदर्श आपल्या खालीलपैकी कोणत्या राजकीय प्रणालीने खाजगी मालमत्तेच्या हक्काला विरोध केला आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या राजकीय विचार प्रणालीने खाजगी मालमत्तेच्या हक्काला विरोध केला? 27 नंबरचा क्वेश्चन. आदर्शवाद, उपयुक्ततावाद, समाजवाद, व्यक्तिवाद. ऑब्विसली याचं उत्तर काय असणार आहे? समाजवादच असेल, बरोबर. लक्षात आलं, समाजवाद. 27 नंबरचा क्वेश्चन. 28 नंबरचा क्वेश्चन बघा, हक्क विषयक सामाजिक कल्याण सिद्धांताचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राजकीय विचारवंताने केला? हक्क विषयक सामाजिक कल्याण सिद्धांताचा पुरस्कार फ्रेडरिक एंगल्स, टी.एच. ग्रीन्स, हेगेल, प्राध्यापक एच. जे. लास्की. 28 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे डी ऑप्शन, प्राध्यापक एच. जे. लास्की. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. हक्क विषयक, बघा तुम्ही एक चार्ट पण बनवू शकता. सामाजिक कल्याण सिद्धांत, आदर्शवादी सिद्धांत, नैसर्गिक सिद्धांत कोणी मांडला वगैरे वगैरे. आदर्शवादी सिद्धांताचा पुरस्कर्ता कोण आहे? 29 नंबरचा क्वेश्चन, बोझांके आहे. ठीक आहे, ओके. सामाजिक कल्याण लास्की आहे. हक्क विषयक वैधानिक सिद्धांत, बघा वैधानिक सिद्धांताचा पुरस्कार कोणी केला? वैधानिक सिद्धांताचा पुरस्कार केला जॉर्ज स्टुअर्ट मिल. म्हणजे वैधानिक सिद्धांत स्टुअर्ट मिल, आदर्शवादी बोझांके, सामाजिक कल्याण एच. जे. लास्की. तुम्हाला हे कंटेंट जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. डेफिनेटली विचारतात, म्हणजे विचारतातच. ओके, मग तिथं पुन्हा आपण विचार करत बसणार, अरे हे कुठून विचारलाय, काय विचारलाय क्वेश्चन वगैरे वगैरे. ठीक आहे, 31 नंबरचा क्वेश्चन घ्या. टी.एच. ग्रीन यांनी हक्कासंबंधीच्या कोणत्या सिद्धांताची मांडणी केली आहे? बघा, टी.एच. ग्रीन यांनी हक्कासंबंधीच्या कोणत्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे? नैसर्गिक हक्क, सामाजिक कल्याण, ऐतिहासिक सिद्धांत, आदर्शवादी सिद्धांत.
31 नंबरचा क्वेश्चन, डी ऑप्शन बरोबर, आदर्शवादी सिद्धांत. सिद्धांत फक्त तुम्हाला वारंवार रिपीट करावे लागतील, बाकी काही नाही. हक्कांची निर्मिती राज्याकडून केली जाते, तसेच व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण पण होतं, म्हणून राज्यसंस्था हे हक्कांचे उगमस्थान होय. वरील प्रतिपादन कोणत्या हक्कविषयक सिद्धांतात करण्यात आलेलं आहे? ऐतिहासिक, वैधानिक, सामाजिक आणि नैसर्गिक. 32 नंबरचा क्वेश्चन. चला उत्तर काय येईल? ऐतिहासिक सिद्धांत. ठीक आहे, ओके. ऐतिहासिक सिद्धांत. मानवी हक्काच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? 33 नंबरचा क्वेश्चन. कोणतीही व्यक्ती मानवी हक्कांशिवाय स्वतःचा विकास घडवून आणू शकत नाही. व्यक्तीच्या भौतिक विकासाप्रमाणे तिच्या आंतरिक विकासाशी पोहोचतो. मानवाची अंगभूत गुणवत्ता, सतत विवेक, बुद्धी, क्षमता इत्यादी गोष्टींच्या विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता भासते. वरीलपैकी सर्व. ठीक आहे, ओके. चला उत्तर काय येईल? डी ऑप्शन, वरील सर्व. व्यक्तिमत्व विकास, दुर्बल घटक विकास, अल्पसंख्याक समूह, वर्ग सुरक्षित. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हा आपला पार्ट फर्स्ट होता. पार्ट सेकंड पण तुमचा अपलोड होईल. फक्त विद्यार्थ्यांची कमेंट मला पाहिजेत, विद्यार्थ्यांचे लाईक मला पाहिजे, त्याच्या पलीकडे काहीच नकोय. डेफिनेटली मेन्स तुमची निघेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.